स्वर्ग गंधर्वांनी एकत्र येऊन आपला स्वकंठ खऱ्या अर्थाने त्यांना द्यावा असे व्यासपीठावर उपस्थित असताना आमचे समस्त स्वरकंठ म्हणे साक्षात मृदुंगाची देवता असणाऱ्या भगवान इंद्रदेवतेने ज्यांना या भूमंडळावर येऊन आशीर्वाद द्यावा असे आमचे दोनही ताल महर्षी आणि वारकरी संप्रदायाचा कणा म्हणजे आमचे समस्त टाळ महर्षी या सगळ्यांसाठी सुरुवातीला एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. थोडा विचार आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाचे नती नाही अद्यंती अवसान अविनाश करे आपुली आईसे लावे मना पिसे गोविंदाचे एरती माईक दुःखाचे नती नाही अद्यंती अवसान तुका म्हणे का मरणची सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे एरती माईक दुःखाचे नती नाही अद्यंती अवसान विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा कैलास राणा शिवचंद्र मोळी मणींद्र माथा मुकुटी झळाळी कारण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बिन शंभो मद कोण तारी दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तीची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे एरती माईक दुःखाचे नती नाही अद्यंती अवसान. प्रस्तुत प्राप्त
कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग, जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचता अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपले दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला. महाराज, आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही, सुईला नाक आहे पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही, कपाला कान आहे पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही, बाटलीला तोंड आहे पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही, बारकाईनं जर पाहिलं तर टेबलाला पाय आहेत पण त्या पायांनी ते कधी चालू शकत नाही, आणि खुर्चीला हात आहेत पण त्या हातांनी ते कोणतं कर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यू लोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसारूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत्व प्राप्त झालं हे त्या मृत्यूलोकाच्या देहाला समजलेलं नाही, आणि ते समजावून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये गाथा स्वरूप 5वा वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्या समोर चिंतनाला आलेला भंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. या भंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. खऱ्या अर्थानं या वर्षी आपण अमृत महोत्सवी वर्षामध्ये स्वर्ण महोत्सव वर्षामध्ये पदार्पण करत आहोत, म्हणजे सुरुवातीला एकदा जोरदार कडावून टाळ्या समस्त ग्रामस्थांसाठी झाल्या पाहिजे, कारण एवढ्या वर्षांचा अखंड प्रवास म्हणजे साधारणपणे 3 पिढ्यांचा संगम या मातीत दाटलेला आहे. कारण इथे ही जी वयस्कर पिढी बसलेली आहे त्यांच्या घामाचे थेंब या मातीत दडलेले आहेत. या ठिकाणी जी मध्यमवर्गीय पिढी आहे त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा गंध खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेला आहे, आणि या ठिकाणी जी मोठ्या प्रमाणात तरुणाई उपस्थित आहे आज त्यांच्या खांद्यावरती ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादानं या नामसप्ताहाची धुरा आहे, म्हणून तेवढी सुंदर पंढरी या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहे. म्हणून आमच्या ज्येष्ठ मंडळींसाठी आणि तरुणाईसाठी सुद्धा एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सुरुवातीलाच एक वाक्य बोलून जातो महाराज, खऱ्या अर्थानं तुम्ही जीवनात कितीही संपत्ती कमवा, आयुष्याच्या शेवटपर्यंत तुम्ही स्विस बँकेत जरी अकाउंट खोललं तरी एकदा उतारवय आलं आणि हा देह खाटेवर गेला की भेटायला येणारा प्रत्येक जण तुम्हाला शेवटी फक्त 2च प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न, तुमची तब्येत कशी आहे, आणि दुसरा प्रश्न, तुमची लेकरं काय करतात. त्यावेळेस पडल्या पडल्या नजरेतही चमक आणून सांगता यावं की आपापल्या क्षेत्रामध्ये आमची लेकरं पुढे असताना त्या आध्यात्मिक क्षेत्रातही पुढे आहे. एवढं जर नजरेत चमक आणून त्यावेळेस सांगता आलं तर मला वाटतं वास्तवातल्या प्रपंचातला परमार्थ आपल्या जीवनातला साधला जाईल. आणि ही तरुणाई आज पाहिल्यानंतर हे जाणवतं की खऱ्या अर्थानं हे ज्येष्ठ मंडळींनी दिलेल्या संस्कारांचा वसा आहे, म्हणून तर हा वारसा ही लेकरं सांभाळत आहेत. म्हणून आमच्या ज्येष्ठ मंडळींसाठीही पुन्हा एकदा जोरदार कडवून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. आणि विशेषत्वानं एकीकडे तरुणाई इतर कार्यक्रमात पुढे असताना नामसप्ताहामध्ये फार कमी दिसते, पण आपल्या गावचं हे अखंड भाग्य आहे की आपली तरुणाई या सप्ताहामध्ये एवढी पुढे आहे. म्हणून आपल्या समस्त तरुण मंडळींसाठीही एकदा जोरदार कडवून टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं महाराज ज्यांच्या अमृतमय वाणीमधून आपण या ठिकाणी भागवत कथा श्रवण करत आहोत ते आदरणीय
भागवत कथा प्रवक्ते बाबांचं नाव घेण्या अगोदर बाबांच्या चरणाला या ठिकाणी नम्रतापूर्वक स्पर्श करतो. ज्यांच्याकडे पाहून आमच्यासारखी लेकरं घडत असतात असं आध्यात्मिक क्षेत्रातील आमच्यासाठी असणारे वटवृक्ष आदरणीय गुरुवर्य हरिभक्त परायण गणेश महाराज भिवंडीकर बाबा आपल्या चरणावर साष्टांग दंडवत या ठिकाणी प्रणिपात करतो. बाबांसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं या मातीला वसा आणि बारसच असा आहे, कारण श्री हरिभक्तापरायण आदरणीय 1008 योगानंद महाराज यांच्या कृपाशीर्वादानं अवतरणारी ही पंढरी आणि या पंढरीमध्ये आज या ठिकाणी येण्याचा योग आला. कारण लक्षात घ्या महाराज, या जगात कदाचित प्रत्येक गोष्ट तुम्हाला उसनी मिळेल, पण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं या जगाच्या पाठीवर 3 गोष्टी कधीच कुणाकडे उसण्या मागता येत नाही. पहिलं म्हणजे मातृत्व आहे, दुसरं म्हणजे कर्तृत्व आहे आणि तिसरं म्हणजे दातृत्व आहे. आणि आज ज्यांच्या दातृत्वातून या ठिकाणी येण्याचा योग आला ते खऱ्या अर्थानं ही सगळी तरुण मंडळी, म्हणजे फोन केलेल्या दिवसापासून आजपर्यंत गेल्या 5 महिन्याचा प्रवास पाहिला तर आपण सर्वांनी दिलेलं प्रेम हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. आणि खऱ्या अर्थाने एकदा जोरदार कडाळून टाळ्या आमच्या समस्त संयोजक आयोजकांसाठी झाल्या पाहिजेत. आणि आल्यानंतर आणखी एक गोष्ट पाहायला मिळाली, तो आपले सरपंचही फार तरुण आहेत. आणि जिथं तरुणाई राजकारण समाजकारणामध्ये पुढे असते ते गावं खऱ्या अर्थानं कधी मागासलेपणाने राहत नाहीत. म्हणून तर खऱ्या अर्थानं परभणी एवढं फिरलं, पण एवढी स्वच्छता आणि एवढा सुंदर परिसर आपल्या गावात पाहायला मिळाला. म्हणून आपल्या कमिटीसाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार कडाळून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे सरस्वती मातेचं या ठिकाणी आगमन झालं ते आदरणीय काकडा भजन नेतृत्व शंकरराव महाराज शिंदे, माणिकराव महाराज शिंदे, साहेबराव महाराज कापसे, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व काशीनाथ महाराज खऱ्या अर्थानं गुरुजी, त्याचप्रमाणे गाथा पारायण नेतृत्व आदरणीय भानुदास महाराज कापसे, अंगद महाराज शिंदे, आसाराम महाराज शिंदे, मातुराम महाराज शिंदे आणि हरिपाठ नेतृत्व स्वामी दिव्यानंद गुरुकुल मानवत सुदाम महाराज भुसारे बाबा आणि आदरणीय रघुनाथ महाराज कापसे. एकदा जोरदार कडाळून टाळ्या आमच्या सगळ्या वारकऱ्यांसाठी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त ते ध्वनिवस्था करणारी मंडळी, दादा आपली सिस्टम अत्यंत गोड आहे आणि विशेषतः ते तरुण आहेत. आणि तरुणाई जेव्हा व्यवसायात पुढे येते तेव्हा त्यांना बळ देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. दादांसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला ती ही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न. कारण एक वाक्य थोडं जबाबदारीनं बोलेल महाराज, वारकरी संप्रदाय ज्यांनी कळस चढवला ते म्हणजे जगद्गुरु तुकोबारा. पण त्याच कळसाला आजच्या काळात मुलामा देण्याचं कार्य जर कोण करसेल तर आदरणीय ही सगळी मंडळी आहेत. या सगळ्यांसाठी जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण दूरदर्शनवरती अजय अतुलचं एखादं गीत ऐकलं तरी घरात आई पप्या का पाहते अप्या तो पग, पण त्यामागे त्यांचा रोजचा 18 तासांचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये राब राबतात, पण जेव्हा नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वप्नान्वित करतात. परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. बाबा आपल्या सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. दिवसभर आपल्या नोकरी व्यवसायामध्ये काम करून बारकाईनं पाहिले तर दोघांच्या हाताला गठ्ठे पडलेले आहे, पण जेव्हा मृदुंगावरती थाप पडते असा काही मृदमणी बाहेर येतो, परमात्म्यालाही तो ऐकावाच लागतो. एकदा जोरदार कडाळून टाळ्या त्यांच्यासाठीही झाल्या पाहिजे. आपल्या दोघांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे या व्यासपीठाचा पहिला मान वारकरी दंडसंहिते आधारे ज्यांचा आहे ते आदरणीय आमचे विनेकरी बाबा बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे या व्यासपीठाचा दुसरा मान ज्यांचा आहे ते आदरणीय आमचे चोपदार बाबा. कारण लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदाय हा भक्ती आणि शक्तीचा संगम साधणारा संप्रदाय आहे. कारण वारकरी या शब्दाचा अर्थ आहे रणी धाव घेता असे खडगहस्त, विठोबारी माझी बने टाळ हस्त, अलंकार हे दोन्ही ज्याच्या उशाला, वारकरी म्हणावे अशा वाघराला. म्हणजे जो कीर्तनामध्ये उभा असताना तल्लीनतेने टाळामध्ये मुग्ध होतो, पण जर देव देश आणि धर्मावर संकट आलं त्याच टाळांचा शस्त्र म्हणून वापर करतो. असा या मातीत जो वाहक आहे त्या वाघाला वारकरी असं म्हटलं जातं. आणि या भक्तीच्या व्यासपीठाला शक्तीचा संगम देणारे आदरणीय आमचे चोपदार बाबा बाबा आपल्याही चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे या व्यासपीठाचा तिसरा मान ज्यांचा आहे ते आदरणीय आमचे समस्त टाळ महर्षी आपण सर्वांच्या चरणावर या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. त्याचप्रमाणे ही सगळी गुरुकुल संस्थेतली लेकरं आणि त्यांना घडवणारे गुरुजन यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार कडाळून टाळ्या.
त्याचप्रमाणे आता व्यासपीठाच्या समोर असणारी ही सगळी ज्येष्ठता मंडळी, आपल्या सगळ्यांसमोर माझ्यासारख्या लेकरानं खरं तर काय बोलावं हा फार मोठा प्रश्न आहे. आपणा सर्वांचे आशीर्वाद हीच आमच्या जीवनातली शिदुरी आहे. या समस्त ज्येष्ठ मंडळींसाठी सुद्धा एकदा जोरदार घडावून टाळ्या या ठिकाणी. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणाल की आता भरपूर उशीर झालाय, तुम्ही बोलायला 5 मिनिटं झाले, पण 5 मिनिटापासून तुम्ही आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी एकदा अपेक्षा आहे महाराज, खऱ्या अर्थानं आजचं अन्नदान ज्यांचं आहे, हा सोहळ्याच्या आजचे दाते कापसे मंडळ हत्तलवाडी, एकदा जोरदार कडवून टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आता अजून एकदा होऊनच जाऊ द्यात महाराज, एकदा जोरदार कडवून टाळ्या होऊनच जाऊ द्यात. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण संध्याकाळी 7 वाजल्याने रिमोट हातात आला आणि आपल्या घरात झी मराठी किंवा सन मराठी सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजता तू तिथं, मी 7:30 वाजता नको दूर जाऊ बाबा, 8 वाजता लेक माझी लाडकी आणि 8:30ला कन्यादान, हे सगळं उरकून तुम्ही आलात. व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे स्थान करतो विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना आपल्या सप्ताहाच्या आपण मध्यान्हामध्ये आहोत. म्हणून आज सुरुवातीला एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाची उकल केल्याशिवाय अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. आणि प्रश्न असा आहे की इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन नामयज्ञ सोहळे सुरू आहेत. हे आपलं सुवर्ण महोत्सव वर्ष आहे. मग एवढ्या वर्षानंतरही या 2024 मध्ये पुन्हा एकदा आपल्या समस्त कमिटीने ग्रामस्थांसाठी एवढ्या सुंदर नामसप्ताहाची खऱ्या अर्थानं आयोजन का केलेलं आहे, किंवा आजच्या तरुणाईला एवढ्या सुंदर नामसंकीर्तनाची खरंच गरज का आहे. लक्षात घ्या महाराज, या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, पण वास्तव जीवन हा फक्त मनुष्याला मिळालेला आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं. तुम्ही काही टेन्शन मध्ये का? तुम्ही बोलले तर सूत्र जमेल आणि बोलावंच. कारण सध्या काय झालंय महाराज, आम्ही आलो 2 तास बोललो, नारळ पाकिट तुम्ही महाप्रसाद घेतलेला आहे, कीर्तन झालं, घरी जाऊन झोपले, दुसऱ्या दिवशी अभंगही लक्षात आणि महाराजही गायब. लक्षात घ्या, नामसंकीर्तन म्हणजे श्रोता आणि भक्तातला संवाद आहे. आणि तो संवाद जेव्हा पूर्णत्वाला जातो तेव्हा नामसंकीर्तनाला कळत चढत असतो, म्हणून बोलावंच लागेल. मग 84 लक्ष योनीमधून हा देह आम्हाला मिळाला, पण कळाला जाऊ कमी कळाला. तुमच्या डोक्यातच एक आज 12 वाजवायचे. मग बोलत चला, हा देह आम्हाला मिळाला पण कळाला नाही. कारण 84 लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज, प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. सप्ताह आलं तर सप्ताह बंद करतोय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते म्हणजे नामसंकीर्तन असतं. आणखी सोपं करून सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनात तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणजे संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं आपल्या भाषेत सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या मनात असे विचारच कधी येऊ नये म्हणजे संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे काळाचे, धन ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज, येताना तुम्ही मी काय आणलं, येताना तुम्ही मी काही आणलं, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा माझा भ्रम आहे. पण हेच वाक्य अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय, तुमचं माझं प्रारब्ध आहे, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे. आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेचं या सबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आजच्या समाजाला एवढ्या सुंदर नामसप्ताहाची गरज आहे. विठ्ठल Oh
परीक्षेसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या पाहिजे. लक्षात घ्या महाराज, म्हणजे आध्यात्मिक शास्त्र आधारे जर पाहिलं तर मुक्ती म्हणजे मोक्षाकडे राजमार्ग म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि तरुणाईच्या दृष्टिकोनातून विचार केला तर वैचारिक आदर्श प्रबोधनाचं महाविद्यापीठ म्हणजे नामसंकीर्तन आहे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना एवढ्या सुंदर नामसप्ताची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा या मृत्यू लोकात आपलासा करण्याचा उपदेश करतात. पण तुकोबाराय, आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत की आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. सप्ताहाला जर जेवण असेल तर आम्ही मांडवात बसायलाही जागा ठेवणार नाही. पण काही कारणास्तव जर सप्ताहाला जेवण नसेल तर 9 ते 11 मी 50 येऊ की नाही सांगता येणार नाही. आम्ही एवढे स्वार्थी आहोत, आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही. मग आजच्या अभंगात तुम्ही आम्हाला उपदेश करताय की या मृत्यू लोकात तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या. पण महाराज, आमचा काही फायदा? तुकोबाराय सांगतात, कानाचे पडदे उडे ठेवून ऐका. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो, रात्रीचा दिवस करतो, हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई, पुणे, बीडला नोकरी केली आणि 58ला 5-50 लाख रिटायरमेंटचे घेऊन तुम्ही गावात आले. आता प्रत्येक गावात एक टोळी आली. तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण रिटायरमेंट नंतर कोणी 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या, त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब, मारली कुदळ. 2500 स्क्वेअर फूट गेले 25. 3च महिने गेले. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात ना रावसाहेब. थोडीशी गरज द्या रावसाहेब. आणखी 4 महिने गेले मोकळं रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले, 25 लाख पाहुण्यारावळी जिरवले, तुम्ही झाले मोकळे. महाराज, हे माझं वाक्य नाही. अहो, दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे. जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणार आहे. ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला, जवळचे हे दूर करणारे आजच्या कलियुगातील वास्तविक आहे. आता पुढचे 1.5 तास बसल्या जागी फक्त काही प्रश्नांची मनोमन उत्तरे शोधत चला. सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? तुम्ही भांडून आलेत का करून बोलत? पटलं नाही तर पुढच्या वर्षी काट मारायची, पण आता बोलायचं. लक्षात घ्या. मग सुखासाठी घर बांधलं, सुख मिळालं महाराज? आता सुखासाठी बायको केली, तिथे मिळतच नाही म्हणा. आता का तुमच्या का बरं आहे? खायचं बरं आहे महाराज. आल्यापासून 35चे 35 नवरदेव पाहिलेत. तो भंडारा पालतडू उभा राहतो, आपल्या चांगाव पडतो काय. पण जाऊ द्या, मध्यस्थी चांगला होता, मिळाली. 2.5 लाख हॉलला भाडं गेलं. 3.5 लाखाचा डीजे आणला. रात्रभर मित्रांना व्हॉट्सअपला SMS करून फुलाची गाडी सजवायला सगळे बोलून घेतले. आणि फुलाच्या गाडी सजून जी बायको घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणते? आता आम्ही काय वेगळे का बाबा? तुमच्या पुढे आल्यावर बोलतो ना, सप्त्यावरून 7 दिवसांनी घरी गेल्यावर सोपय. तीच तुम्हाला मला काय म्हणती? तुम्हाला काही कळत नाही? तुम्हाला काही कळत तरी आपलं येडं म्हणतं बायको प्रेम करती. बायकोच्या प्रेमाचा झटका. आता खरं सांगा, सुखासाठी बायको केली पण सुख मिळालं महाराज? उत्तर इथं देऊ नका, 11 नंतर घरी जायचंय. सुखासाठी पप्प्या जन्माला आला, तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच कमवून ठेवलं नाही. सुखासाठी गुड्डी जन्माला आली. 2 पतपड्यांचं बिनव्याजी सोसायटीचं कर्ज काढून तिला विद्यापीठ कॉलेजला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आडनाव बदलून आली. सुखासाठी बाण कोरले. सुखाचा विचार नाही आहे हा संसार.
समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ मोर्शींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, आता याच प्रमाणात पहिल्या चरणापर्यंत पोहोचूयात. कारण कितीही प्रपंच कसाही करा सुख दिसत, कारण सुखासाठी घर बांधलं सुख मिळालं का? सुखासाठी बायको केली सुख मिळालं? सुखासाठी पप्या जन्माला आला तरी सुख मिळालं? अहो सुखासाठी बांध कोरले तिथे नवीनच टोळी आली. आता तुमच्या गावात आहे का नाही माहित नाही, पण कोणत्याही गावात जा महाराज, गाव तसं चांगलं, पण तंटामुक्तीच्या अध्यक्षांना भेटलं तर 90% प्रकरण फक्त जमिनीच्या बांधांची आहेत की नाही? बरं, हा विषय जाणीवपूर्वक व्यासपीठावरून बोलण्याची गरज यासाठी निर्माण झाली. आज कोणत्याही गावात जा, आज आम्ही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र यायला तयार आहोत, पण दोन रक्ताचे भाऊ जर एका विचाराने एकत्र यायला तयार नसतील तर कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे दोन भाऊ जर शाळेत निघाले, दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून दोन भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसत होते. अरे तेच दोन भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, एकमेकांचे केस सोडत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. अरे तेच रक्ताचे भाऊ आज काहीच तर पिकणाऱ्या गुंठाभर जमिनीसाठी जर एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील तर कोणता अध्यात्म आमच्या अंतकडात रुजलंय याचा मात्र विचार करावा लागेल. महाराज, आता खऱ्या अर्थानं 22 तारखेला रामलल्ला खऱ्या अर्थानं अयोध्येमध्ये मंदिरात स्थानापन्न झाले, पण खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्र अयोध्येत आले, पण रामराज्य यावं जर असं वाटत असेल तर पहिल्यांदा त्यांचं रामायण आम्ही समजून घेणं खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. जोपर्यंत त्यांचं चरित्र समजणार नाही तोपर्यंत आमचं चारित्र्य घडणार नाही. ही मृत्यू लोकातील वास्तवाचं बीज आहे आणि ते समजून घेणं काळाची गरज आहे. का तर तुम्ही रामायणाचा बारकाईने अभ्यास करावं, रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैयामधलं प्रेम दिसतं, आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झाले लालसा असेल. लंका सोन्याची होती, महिला मंडळ कशाची? सोन्याची. इथं एक तोळा घ्यायचं म्हणलं तरी वर्षभर भांडावं लागतं. त्या लंका सोन्याची होती, पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षांचा वनवास होता, पण लक्ष्मण आणि भरत भैयासारखा भाऊ सोबतीला होता, म्हणून तर 14 वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. चला रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊयात. बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल, बांध करून गाड्या घेतल्या एक तरी माणूस सापडेल, बांध करून आपला व्यवसाय घडवला, मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय एक तरी माणूस सापडेल. तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका. ज्यांनी गाड्या घेतल्या, ज्यांनी घरं बांधली, ज्यांनी स्वतःचे व्यवसायाने मुलांचं शिक्षण पूर्ण केलंय, त्यांनी पुढवर बांध कोरण्याकडे कधी लक्षच दिलं नाही, आणि ज्यांनी बांध कोरण्यात आपलं उभं आयुष्य घालवलं त्यांनी स्वतःच्या आयुष्याची तर माती केली, पण न कळत्या वयातल्या आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा नाहक या वादात ओढून पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावून त्यांचं आयुष्य बर्बाद केलं. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. पण या नामसप्ताहाच्या निमित्तानं आज तुम्हा सगळ्यांना मी एक प्रश्न विचारून जातो. आम्ही कितीही बांध कोरले तरी मला तुम्हीच उत्तर द्या, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातील सातबारे कधी बदलणार आहेत का? आणि त्यावरच्या खराब्याच्या क्षेत्रात चढउतार होणार आहे का? याचा मात्र नक्की विचार करा. अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या, या बांधांवर बसल्या, एका ताटात जेवल्या, त्या बांधावरून भांडल्या आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्यात. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलोय? एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकडात निर्माण झालाय याचा मात्र विचार करावा लागेल. म्हणून हात जोडून तुम्हा सगळ्यांना आज एक मुलगा म्हणून विनंती करून जातो. महाराज, माझं कीर्तन तुम्हाला पटलं नाही हरकत नाही, व्यासपीठावरून सांगतो मरेपर्यंत तुमच्या गावात बोलू नका, पण या नामसप्ताहाच्या निमित्तानं तुमचा मुलगा म्हणून तुमच्या पायावर डोकं टेकून आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करतो. खऱ्या अर्थानं रक्ताच्या नात्यांमध्ये पुढवर बांधांमुळं आयुष्यभराचे वितुष्ट खऱ्या अर्थानं निर्माण करू नका. अरे या वादांमध्ये तुमची पुढची पिढी ओढल्या गेल्यानं ती सुद्धा पिढी खऱ्या अर्थानं त्या वादात आपलं निम्म आयुष्य संपवतीये. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण तेच वाद जर तुम्ही तुमच्या पिढीसोबत जर संपवले तर त्याच बांधाच्या वादांमध्ये तोच जाणारा वकिलांच्या खिशातला पैसा जर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाला आणि मुलांच्या व्यवसायासाठी जर वापरला तर त्याच बांधाच्या पलीकडे 2 एकर तुमची लेकरं घेतल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे, सगळ्यात मोठं. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, या फुटबॉल बांधांच्या वादामध्ये स्वतःच्या आयुष्याची कधी माती करू नका. आता इथं सगळे वयस्कर आहेत. बाबा मला तुम्हीच उत्तर द्या, तुमच्या तारुण्याच्या काळात गावातल्या कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती का नव्हती? जात होती. आता खरं सांगा, तुम्हाला एकट्याला त्या बांधावरून मोकळं चालता येतंय का?
बरं, ज्यांनी अख्खं आयुष्य फक्त बाण कोरण्यात घालवलं, कुणाचाही त्याच काळात सुखाने गेला का? हा गेला तर पहिल्या पोराण्याचा अंगठा घेतला आणि मग गावाला मिस कॉल दिला. शेवटी ज्या भाऊबंधांसोबत आयुष्यभर कोर्टात भांडला, स्मशानभूमीत गेल्यानंतर मात्र त्याच भाऊबंधांनी त्यांच्या खिशातला ठोकळा कपाळावर विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थानं हात जोडून आज नम्रतापूर्वक इथं बसलेल्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला एक विनंती करून जातो. ही जिथं वयस्कर पिढी बसली ना, ही फक्त घरात सन्मानानं 2 वेळचं जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला कधीच काही बोलून दाखवत नाही. पण हीच वयस्कर पिढी तुम्ही सगळे रात्रीच्या झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कोणाला येऊ नये म्हणून अलगट डोक्याखालची उशी तोंडात घालतीये आणि अंगावर डबल ब्लँकेट घेऊन आज हमसून हमसून रडतीये. का? तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कत्र आठवून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला, आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवसापासून या बाईनं उभ्या आयुष्यासाठी बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे याच गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं, पण तो गावाला सांगत राहिला, मी लाख आज पैशानं गरीब असेल पण माझी लेकरं माझे कोहिनूर हिरे. एक दिवस ते माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही. अरे उतारवं येईपर्यंत व्यावहारिक दृष्टीनं पाहिलं तर दोघांचं आयुष्य होतं. दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं होतं, पण दोघं कधी एकमेकांसाठी जगलेच नाही. त्यांनी संबंध आयुष्य आपल्या लेकरांसाठी समर्पित केलं. पण आता उतारवय आलं, गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली, हातात काठी आली, नजरांदूक झाली आणि आता कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आधारासाठी मात्र आता एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली, जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली, तशी आज ग्रामीण भागात सुद्धा आम्हाला जन्म देणाऱ्या आम्ही माय बापांची फाळणी करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि तो बाप एका भावाकडे राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून झुरून 2 वर्ष लवकर आधी मरणार असेल. तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी आषाढी वारी केली तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात तरी जागा मिळेल का? याचा मात्र या नाम सप्ताहाच्या निमित्तानं नक्की विचार करून जा, नक्की विचार करून जा विठ्ठल. कारण हे संप्रदायाचं वैभव आहे आणि ते जपणं आपल्या प्रत्येकाचं आद्य कर्तव्य आहे. कारण लक्षात घ्या महाराज, आता ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं वैभव आहे. मग सप्ताह असू द्या, एक दिवसीय कार्यक्रम असू द्या, एक फोन केला की ही सगळी मंडळी आपल्या प्रेमासाठी या ठिकाणी येतात. मग या सगळ्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का मानवतकरांचं आहे? म्हणून आजच नाही, आजपासून आपल्या सप्त्याला अखंड काळासाठी एक सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही प्रमाण झालं की या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडवून टाळ्या झाल्याच पाहिजेत. लक्षात घ्या महाराज. मग खऱ्या अर्थाने या फुटबॉल बांधांसाठी जर रक्ताच्या नात्यानं ज्यांनी आम्हाला जन्म दिला त्या मायबापांना सुद्धा आम्ही दूर करत असू, तर तुम्ही कितीही परमात्म्याचं स्मरण केलं आणि कितीही मोठ्या उंच्या सप्ताहामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही परमात्म्याची आरती केली तरी आम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का? हा विचार मात्र या निमित्तानं नक्की करा. हो, महावैष्णवमाऊली ज्ञानोबा फार गोड सांगतात, राजहंसापुढे चाचूचे आर गडे तोडी जेवी क्षीर निराचे. राजहंस ज्या प्रमाणात दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, त्या प्रमाणात गावागावात 2 टोळ्या आल्या दादा. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंत्रेची टोळी म्हटलं जात. रामराज्यात एक मंत्रा होती. किती? तुमच्या डोक्यात ते काळ 1.5 वाजवायचे. किती? 1. पण एका मंत्रेनं देवाची नगरी असणाऱ्या अयोध्येचं स्मशान केलं. आणि आता प्रत्येक वस्तू अशा 5-5 मंत्र आहेत की नाही, ज्या तुम्हाला पावला पावलावर भेटतील. तुमच्या सासूबद्दल, तुमच्या सुनेबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करतील आणि एकदा तुमच्या घरात वादंग सुरू झाला की इतर महिलांमध्ये बसून तुमच्या कुटुंबाचा उद्धार करतील.
मग अशा मंत्रांचा ऐकून जी सून आपल्याला सगळ्यात शेवटी पाणी पाजणारे तिचा विचार करायचा, ज्या घरात आपली वंशवेल वाढणारे त्या सासरचा विचार करायचा, की अशा मंत्रांचा ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं. माझ्या बहिणींना एवढा विचार जरी करू शकला तरी आजचा खऱ्या अर्थानं आपला नामसप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि दुसरी टोळी पुरुष मंडळी तुमच्याकडे आली, तिथं डबल डेंजर आहे. गावकीन भावकी ती 5 रुपयाच्या कटिंग चहामध्ये अमृतुल्य आल्यापासून 10ला झालाय तो आता. त्या 10 रुपयाच्या कटिंग चहामध्ये एकच ठरवते कोणत्या भावांमध्ये भांडणं लावायची. ही टोळी तुम्हाला रोज पावला पावलावर भेटेल, तुमच्या भावंडांबद्दल तुमच्या मनात विष निर्माण करेल. आणि एकदा ते विष तुमच्या अंतकणात उतरलं की फक्कीची गोंद घेऊन तुमच्या घराच्या मध्ये भिंत टाकायला हीच टोळी सगळ्यात. अरे कोर्टाची तारीख पाहताना वकील पाहून द्यायला हेच कावळे पुढे असतील, पण एकदा कोर्टाची पहिली तारीख पडली आणि तुम्ही कोर्टापर्यंत पोहोचलात की गावातल्या पारावर बसून तुमच्या कुळाचा उद्धार करणारे सुद्धा हेच कावळे असतील. मग अशा कावळ्यांचं ऐकून आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं की अशा कावळ्यांना दूर ठेवून आपल्या कुटुंबाचा विचार करायचा. एवढा विचार या सप्ताहाच्या निमित्तानं करू शकलो तरी खऱ्या अर्थानं आपल्या घराचा स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी आपल्या घराचा स्वर्ग होईल त्या दिवशी या देहाचं मंदिर होईल आणि या मंदिरामध्ये परमात्मा विराजमान होईल, तेव्हा या प्रपंचातला परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण लक्षात घ्या, भाऊ हा शब्द उलटा वाचला तो होतो उभा. जो कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावाच्या पाठीमागे भक्कम उभा असतो तो म्हणजे भाऊ. अहो तुम्ही खऱ्या अर्थानं आपल्याच गावातली काही उदाहरणं पहा, जिथं जिथं भाऊ भाऊ एकत्र असतील आज ती घरं समाजाच्या पाठीवर एका वेगळ्या उंचीवर आहे. आणि जिथं जिथं भावाभावांमध्ये वितुष्ट आहे तरी नरकात जायची गरज नाही, ती घरच आज नरक झाली. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, खऱ्या अर्थानं जर तुम्हाला वाटत असेल की रामराज्य अवतरित व्हावं तर राम लक्ष्मणांनी तुटपुंजा वादांसाठी जमिनीसाठी आणि खऱ्या अर्थानं काहीशा नोटा रक्ताच्या नात्यांमध्ये वितुष्ट आणून खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाची माती करू नका. रामलल्ला तिथे विराजमान झाले, रामराज्य इथे यावं वाटत असेल तर पहिल्यांदा त्यांचं चरित्र समजून घेणं ही काळाची गरज आहे. तर खऱ्या अर्थानं आमच्या जगण्याचाही आणि जगणं सुयोग्य झालं तर आमच्या मृत्यूचाही सोहळा साजरा होईल. आणि मृत्यूचा साजरा कसा व्हावा यासाठी आदरणीय महाराज खऱ्या अर्थानं आपल्या अमृतमय वाणीमधून आपल्याला प्रबोधन करत आहेत. एकदा जोरदार कडवून टाळे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा होऊन जातो. लक्षात घ्या महाराज. आणि माझ्या बहिणी तुम्हालाही एक प्रश्न विचारून जातो, कारण तुमच्याकडे आता गुंठा लाखाच्या पुढे गेलाय, म्हणून पहिल्यांदा विचार, तुम्हाला भाऊ आहे ना? हीच पडली होती का आपल्या गावात? भाऊ आहे ना? आता दिवाळीला तुम्ही भावाला भेटायला गेलतात ना, त्या भावाला ओवाळताना तुम्ही सांगत होतात, अरे सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावास ओळण्याचा. जसा कृष्ण आहे द्रौपदीस तसा लाभलासी तुम्हाला, हो वाळते भाऊराया औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे, भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला मुक्ताईंकडे आणि महावैष्णवडी ज्ञानोबरांकडे पाहून समजतं. भाऊ बहिणीचं नातं काय असावं हे आम्हाला शिवचरित्राचं पाणनपान शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनला राखी आणि भाऊबीजेला रुमाल घेऊन जात होती, हळूहळू याही पट्ट्यामध्ये आता 9 महिन्यापर्यंत पाणी आलं आणि कपाशीचे आता 12,000पर्यंत गेली आणि खऱ्या अर्थानं तुरीचे आंतरपीक वाढलं. तिथून पुढे तीच बहीण आता राखी रुमाला सोबत 500 रुपयाचा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे हिस्सा मागायला येत असेल तर माझ्या बहिणी तुम्हीही कितीही खऱ्या अर्थानं दर महिन्याला वारी केली तरी तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का? या निमित्तानं मात्र याचाही नक्की विचार करून जा. कारण आज बदललेलं गाव आणि तुमच्या भावाची परिस्थिती तुम्ही आज पाहताय, पण ज्या दिवशी तुमचं लग्न झालं ना, एका मिनिटासाठी फक्त तो भूतकाळ आठवून पहा. त्या दिवशी तुमच्या या शेतकरी बापाच्या खिशात रुपया सुद्धा नव्हता हो, पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीला एवढाच आधार तुमच्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले आणि पाहुण्यांना सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, थोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवा, अहो त्याने फक्त तुमच्या लग्नाचे 2च हप्ते तुमच्या भावानं भरले तर तुमच्या बाळपणाचा लाख रुपये खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला. त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमच्या लग्नाचं बाळपणाचं कर्जच फेडत होता. पण तोच भाऊ आज जर गुंठाभर जमिनीला बाजारभाव मिळू लागला म्हणून तुटपुंजा नोटांसाठी आणि गुंठाभर जमिनीसाठी क्षणात परका होणार असेल तर तुम्हाला स्वर्गात काय नरकात जागा मिळेल का? एवढा विचार जरी करून गेलात तरी मला वाटतं आपला संबंध सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल.
आज थोडा त्रास होईल पण सवय लागली. माग काय झालं एकदा जोरदार कडवंटाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. लक्षात घ्या. पण हात जोडून आता खऱ्या अर्थाने शेवटची विनंती करतो. रक्ताच्या नात्यांमध्ये फुटभर बांधासाठी आणि गुंठाभर जमिनीच्या हव्यासासाठी रक्ताच्या नात्यांच्या आयुष्यभर माती करू नका. एवढं जरी खऱ्या अर्थाने आम्ही समजून घेतलं तर तुमच्या घराचं मंदिर खऱ्या अर्थाने घराचा स्वर्ग देहाचं मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या मंदिरामध्ये परमात्मा विराजमान होईल. तेव्हा या प्रपंचातला मूळ परमार्थ साधला जाईल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. मूळ मुद्द्यावर येतो महाराज. आता सुखासाठी घर बांधलं. घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का महाराजांच्या नाव करायचंय? तुमच्यासाठी बांधलं असं 4 पत्रे टाकताही आले असते. पण तिसऱ्याच्या वरती 4था फ्लोअर तुम्ही चढवायचं प्लॅनिंग चाललंय. कशासाठी? कुणासाठी? मुलांसाठी. मग मला सांगा, कारण ज्या दिवशी तुम्ही घर बांधायचं स्वप्न पाहिलं ना बाबा, त्या दिवशी वीट होती 3 रुपये आणि स्टील होतं 32 रुपये. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं त्या दिवशी वीट होती 13.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 62 रुपये. म्हणजे तुमच्या जीवनातली जवळपास 30 वर्ष तुम्ही पप्यासाठी एक घर बांधण्यासाठी घालवलीत, बरोबर? मग जर तुमच्या आयुष्यातली 30 वर्ष तुम्ही पप्यासाठी घर बांधण्यासाठी दिलीत तर तुमचा लाडका पप्या तुम्ही गेल्यावर म्हणेल का आपल्या वडिलांनी अख्खं आयुष्य खऱ्या अर्थाने या घरासाठी दिलं, मग त्यांना शेवटच्या अंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेईल. घर तुम्ही लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, एकदा आंघोळीला हात दे तुटक्या खाटेवर बाहेर निघाला की त्या घराशी कायमचा संबंध. मग सुखासाठी घर बांधलं पण वास्तवात विचार करा, सुख मिळालं महाराज? आता सुखासाठी बायको केली. बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्निडाग देईपर्यंत बायको आपली. आता एखाद ताई म्हटली व्यासपीठावर महाराज असं का बोलले, उद्या यावर चर्चा नको म्हणून पुरावा म्हणून एकच करून जा दादा, 1 महिन्यासाठी आपल्या गावात सतीप्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का? आता सुखासाठी बायको केली, सुख मिळालं महाराज? आता सुखासाठी पप्या जन्माला आला. महिला मंडळ, पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावणपाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावणपाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत सगळ्या गावात वाटल्या जात नाहीत तोपर्यंत पप्या आपला आहे. पण एकदा सगळ्या वस्ती गोड पोळ्या श्रावणपाठीच्या वाटल्या तिथून पुढे महिला मंडळ पप्या आपला राहत. तुम्ही म्हणताय मी म्हणत. आता सुखासाठी बांध कोरले, ज्या बांधासाठी आम्ही माय बापांच्या डोळ्यात जिवंतपणे पाणी आणलं, अर्जा फुटभर बांधासाठी दिवाळीच्या सणाला बायकोला किरणाचे पैसे न देता आम्ही वकिलाचे जाऊन खिसे भरले. त्या फुटभर बांधासाठी अख्खं आयुष्य आम्ही खऱ्या अर्थानं वादात संपवलं. तो बांधाही तुमचा किती दिवस येऊ? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं की 14व्या दिवशी 3 वेळा नवस करून झालेला तुमचा लाडका पाप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत मध्ये गेल्याशिवाय राहत नाही. आणि तो ग्रामपंचायत मध्ये गेला आणि तलाठी भाऊसाहेबांनी तुमचं खऱ्या अर्थानं मृत्यू दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब 7 बाऱ्यावर तुमच्या नावाला कंस केल्याशिवाय राहत. मग ज्या बांधासाठी अख्खं आयुष्य वादात घालवलं तो बांधाही तुमचा किती दिवस येऊ? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे वास्तवात विचार केला तर आज ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत कसाही करा तो शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो टाळून या देहातील चैतन्याला जर मूळ विसावा प्राप्त करायचा असेल त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि नश्वर देहानं या मृत्यूलोकामध्ये तो परमात्मा ईश्वरच आपलासा केला तर तो बराई सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. अभंगाचं प्रथमचरण. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी ठावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी ठावा. आपुला तो एक,
पुढचे सगळे शांत, फक्त मागे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. लक्षात घ्या महाराज, आध्यात्मिक शास्त्राद्वारे जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं परमात्म्याला मृत्यू लोकात जर आपण आपलंच केलं तर अंतपार सुखाची म्हणजे मुक्ती म्हणजे मोक्षाकडे जाणारा मार्ग सुकर झाल्याशिवाय राहणार नाही. तो परमात्मा आपलासा का करायचा? तर ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच कसाही करा शेवटी नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो टाळून या देहाला चैतन्याला मूळ विसावा प्राप्त करायचा असेल, नश्वर देहाला एकमेव साध्य तो म्हणजे परमात्मा ईश्वर आहे. आणि तो या मृत्यूलोकात आपलासा केला तुका बराई सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. इथपर्यंत कुणाला काही शंका? समृद्धीने जरी चालू तर आपल्याला मूळ मार्गापर्यंत जायचंय, निघायचं पुढं. मग लक्षात घ्या महाराज, आणि तरुणाईच्या दृष्टिकोनातून हात जोडून तुम्हाला एक विनंती करतो, तो परमात्मा आपलंसं करणं म्हणजे खऱ्या अर्थानं तो परमात्मा आपलासा करत असताना जर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हात जोडून एक विनंती करून जातो, तुमच्या जीवनातलं जे काही ध्येय असेल तो ध्येय नावाचा देव जरी तुम्ही खऱ्या अर्थाने या मृत्यूलोकात आपलासा केला तर यशाचा सुख तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आज खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या पाठीवर नाही तर हिंदुस्थानच्या मातीमध्ये आज एक आनंदाला वेगळं भरतं आहे, कारण आज आपला प्रजासत्ताक दिनही आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर महाराज इतिहासाच्या पाठमोऱ्या पानांकडे जर तुम्ही गेलात तर इतिहासाच्या पानापानांमध्ये आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनीही ध्येय नावाचा देव या मृत्यूलोकात आपलासा केला आणि स्वातंत्र्य नावाच्या यज्ञकुंडामध्ये खऱ्या अर्थाने त्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, म्हणून तर स्वातंत्र्याचा यज्ञकुंड प्रज्वलित झाला. आणि तो म्हणजे खऱ्या अर्थानं आजचा हा प्रजासत्ताक आणि खऱ्या अर्थानं येणारा पुढच्या काळातला स्वातंत्र्य दिन आहे. कारण ह्या गोष्टी अशाच घडल्या नाहीत. अहो खऱ्या अर्थानं आपल्या प्रपंचावरती तुळशी पत्र त्यांनी ठेवलं आणि खऱ्या अर्थानं फक्त स्वातंत्र्य नावाचा ध्येय स्वातंत्र्य नावाचा देव या मृत्यूलोकात आपलासा केला. म्हणून तर खऱ्या अर्थात ज्ञानेश्वरीचा गीतेचा कर्मयोग साधत त्यांनी या मृत्यूलोकामध्ये स्वातंत्र्याचा अग्निकुंड तुमच्या माझ्यासाठी दिला. अहो काय तो इतिहास! खऱ्या अर्थानं जर इतिहासाच्या पानामुळांमध्ये जायचं म्हटलं तर इसवी सन 1200चा कालखंड जर आम्ही पाहिला, ज्ञानबोधची ओव्याने खऱ्या पाहिला गेलं तर त्यानं समृद्ध होणारा हा महाराष्ट्राची हिंदुस्थानची माती आणि त्याच वायूमध्ये संस्कारांचं वलय खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या अंतकरणामध्ये होतं. आमच्या संत परंपरेनं त्याला कळस चढवला, तुका झालास एक कळस. अध्यात्म क्षेत्रामध्ये या संप्रदायाच्या संस्कार वेलीला तुकोबरांनी कळस चढवला, पण त्याच वेळी मोगली सत्ता मात्र या महाराष्ट्राच्या पाठीवर आता थाई थया नाचू लागल्या. आणि याच काळामध्ये खऱ्या अर्थानं सजीव साहित्य नियोजकांनीही आदिलशाही मान्य केली होती. आता या मातीला या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडाला वाली कुणीच नाही का हा भाव प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये होता. आणि त्याच वेळी आकाशात वीज कोसळावी असा खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाच्या पाठीवर एक तेजोदय निर्माण झालं आणि या सृष्टीच्या पाठीवरती पहिल्यांदा स्वातंत्र्याची चुणूक निर्माण झाली. आणि ती चुणूक म्हणजे मालोजीराजे भोसले. त्यांच्या पोटी जन्मलेल्या शहाजीराजांनी पुण्यावरती भगवा फडकवला, पण आदिलशहानं पुण्याची रंगोळी केली आणि दिवस गेलेल्या माँसाहेब जिजाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले. आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोख्या अंधकारात अंधकारला गेला. यातनांचा कल्लोळ मासाहेबांच्या मनी दाटला. रयतेचे हाल मासाहेब पाहू लागल्या आणि त्याच वेळी शिवाई समोर नतमस्तक होऊन आता शिवाई मातेला विनवणी करू लागल्या, हे अंबिकेरन चंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्ताई सिंहासने चिरफाड न्यामज पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8 ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1630 बाळ राजे जन्माला आले. जन्मला राजांचा
दरवाजे उघडले गेले आणि लक्ष्मीबाई बाहेर आल्या. विश्वासरावांकडे पाहिलं आणि सगळ्यात हवी या सह्याद्रीच्या वाऱ्यामध्ये स्वातंत्र्याचा युद्धकुंड जन्मला. जिजाऊंच्या पोटी बाळ राजा जन्माला आला. अरे आनंद झाला. पुत्र कुणाला झाला? पुत्र शहाजींना झाला, पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र हिंदवी स्वराज्याला झाला. आणि मासाहेबांच्या मांडीवरती ज्ञानवांची ओवी, तुकोबांचे अभंग आणि रामायण महाभारताच्या ध्यानानं आता बाळराजे समृद्ध होऊ लागले. वयाच्या 6व्या वर्षी मुठी आवळल्या आणि वयाच्या 13व्या वर्षी रोहिडेश्वरावर शपथ झाली आणि स्वराज्याचं तोरण रोहिडेश्वरानं बांधलं. वयाच्या 14व्या वर्षी तोरणा आणि पुढच्या तब्बलक 3 वर्षामध्ये माझ्या राजानं 32 किल्ले हस्तगत केले. आणि मग मात्र आदिलशाहीच्या खऱ्या अर्थानं पायाखालची वाळू सरकली. आणि मग मात्र फतेखा या महाराष्ट्राच्या मातीवर चाल करून आला. त्याच वेळी दुसऱ्या बाजूनं अफजल खानानं बाजी घोरपडेच्या साथीनं शहाजीराजांना कैद केलं. पण महाराष्ट्राच्या मातीवर चाल करून आलेला खऱ्या अर्थानं फतेखा आता पाठीला पाय लावून माघारी पळाला. तर 80 वर्षाच्या बाजीच्या अंतकरणामध्ये आता स्वातंत्र्याचा झुळूक निर्माण झाला. अरे बाजी स्वर्गाच्या दिशेने रम्मान झाला. पण जाताना मात्र खऱ्या अर्थानं मुसिखा कोसळून फतेखांना माघारी पाठवता झाला. मग संतापलेले बडे बेगमचं ताट समोर आलं आणि बडी बेगम कडाडली, कोण जाएगा, कोण जाएगा? आणि उभा राहिला अक्राळ विक्राळ देहाचा अफजल खान. हम जाएंगे बड़े बेगम साहब. अरे अफजल खान निकाला. अरे हरे झंडे का सपना लिया आया था अफजल इस माटी में, छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती पे. अफजल कोसळला आणि महाराष्ट्राच्या रौद्राला खिंडीत पकडायला. मग मात्र चाल आखली जाऊ लागली आणि सिद्धी निघाला. सोबत होता खरा मिर्झा जयसिंग. पाहता पाहता पुरंदरचा तह झाला. मुरार कोसळला आणि मग मात्र तबला पुन्हा एकदा केले. आता मोगलांच्या गुलामगिरीत अडकले गेले. पण त्याच वेळी आपल्या रायबाचं लग्नाची पत्रिका बाजूला भिरकावून माझा तना कोंढाण्यावर चाल करून गेला. अरे उदयभा समोर उभा होता. पण उदयभा समोर माझा ताना पिशीला पीळ देत उत्तरला, ये अरे ये. आणि मग मात्र उदयभा उत्तर झाला, कौन है तू, कौन है तू. आणि ताना उसळला म्हणजे नाही वळखलं, नाही वळखलं. अरे म्या तोच ज्यानं कोकणा सूर्याची सूर्याला चेतला ना, तो म्या म्हटला तानाजी मालुसरा आहे तो. अरे भाई ओळखलं नव्हे या वाघाला. आणि ये पुढचा वार झाला. अरे एकीकडे उदयभा कोसळला, दुसऱ्या बाजूला माझा तान्हा कोसळला. पण कोसळताना ही भगव्याची सलामी मात्र कोंढाण्यावर सिंहगडाच्या रूपानं देत राहिला. एक एक मावळा स्वराज्याच्या कामी खऱ्या अर्थानं आपल्या प्राणांचं बलिदान करत गेला. म्हणून तर 353 वर्षानंतर या महाराष्ट्राच्या मातीचा गडकोट माझ्या वीर शुभांच्या नावानं जय जयकार. शिवबा वीर शिवाजी सर शत्रूचा मान बुडवानी थंड भगवा पडतो दिला, थंड भगवा पडतो दिला. सर शत्रूचा मान बुडवानी थंड भगवा पडतो दिला, थंड भगवा पडतो दिला. साऱ्या राजांचा वाट शिवपुत्र शंभूराजांनी आपल्या अंतकरणामध्ये घेतला. हात तुटले, पाय तुटले, तरी माझा राजा अखंड राहिला. पण शिव शंभूंचं निधन झालं आणि पुन्हा एकदा गुलामगिरीचा अजस्र वेढा आता हिंदुस्थानच्या मातीवर पडू लागला. म्हणून तर हिंदुस्थानची अस्मिता असणारा भगवा तिरंगा आता खाली येऊ लागला आणि ईस्ट इंडिया कंपनी भारतात दाखल झाली. आणि नंतर युनियन जॅक आता आसमंती फडकू लागला. हे चित्र पाहिलं पण इंग्रजांना माहित होतं हिंदुस्थानची भूमी
म्हणजे धर्मनिरपेक्ष भूमी आहे. जोपर्यंत साम दंड दाम दंड भेद या चारही शस्त्रांचा वापर होणार नाही तोपर्यंत इथली पाळमुळं खळबळीत होणार नाही. आणि मग मात्र इथंच खऱ्या अर्थाने इंग्रजी सैन्याने डाव टाकला. आता जी खऱ्या हिंदू समाजाला पाहिलं तर गाय पवित्र आणि मुस्लिम समाजाला पाहिलं तर डुक्कर निषिद्ध. पण इंग्रजांचा डाव मात्र इथं दुहेरी पडला आणि इंग्रजांनी जी काडतुसं निर्माण केली खऱ्या अर्थाने हिंदुस्थानच्या मधल्या हिंदू मुस्लिम सैन्याला त्यांनी आता आपल्या सेवेत घेतलं. आणि त्यासाठी जी काडतुसं दिली त्या काडतुसाला गाय आणि डुकराची चरबी लावलेली असायची. पाहता पाहता एक दिवस ही बातमी मंगल पांडे या खऱ्या अर्थाने वीर जवानाला समजली आणि मग मात्र असंतोषाचा उद्रेक झाला आणि खऱ्या अर्थाने ह्यूज नावाच्या अधिकाऱ्याला गोळ्या झाडल्या आणि इथंच स्वातंत्र्याचा अग्निकुंड प्रज्वलित झाला. पण मंगल पांडेला फाशी झाली. ती फाशी उमाजी नाईकांना चेतवणारी ठरली आणि उमाजी नाईक आता या स्वातंत्र्याच्या अग्निकुंडामध्ये स्वतःची आहुती देण्यासाठी पाहता पाहता पुढे आले. इंग्रजांना घाला गोळ्या, देऊ तुम्हाला इनामाच्या गोळ्या. हा फतवा उमाजी नाईकांनी काढला. तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही 13 वर्ष त्याने इंग्रजी सैन्याला सळो की फळो करून सोडलं. शेवटी इथंही हिंदुस्थानच्या मातीला पूर्वीपासून तर शाप असणारी फितुरी कामी आली आणि उमाजी नाईक खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या हातावर आले. त्यांना फाशी झाली. पण उमाजी नाईकांना जरी फाशी झाली तरी त्यांची फाशी मात्र इथल्या बांगड्या असणाऱ्या मर्दानी मनगटाला ही चेतवणारी ठरली. आणि मेरी झाशी नाही दूंगी ही गर्जना झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी केली. पण त्याच वेळी लॉर्ड डलहौसीनं संस्थानं खालसा करण्याचा अजब फतवा हिंदुस्थानच्या मातीत काढला आणि त्याच वेळी झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या मागावरती त्याला बॉकर नावाच्या इंग्रजी अधिकाऱ्याला पाठवलं. झाशीची राणी पुढे धावत होती पण त्याच वेळी इंग्रजी सैन्याचं रक्तही त्यांची तलवार पेत होती. शेवटी बॉकरच्या गोळीनं भेद घेतला. झाशीच्या राणी कोसळल्या. पण त्याच वेळी लढेंगे मरेंगे मगर पीछे नाही हटेंगे ही भावना खऱ्या अर्थाने वासुदेव बळवंत फडकेंच्या अंतकडात निर्माण झाली आणि स्वातंत्र्याचा लाभा मात्र तप्त होत गेला. पण त्याच काळात खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची माती पाहता पाहता पुन्हा एकदा दुष्काळानं होरपळू लागली आणि या दुष्काळामध्ये इंग्रजांनी मात्र शेतसारा वाढवला आणि मग मात्र आता खऱ्या अर्थानं सशस्त्र क्रांतीशिवाय पर्याय नाही हा भावना चाफेकर बंधूंच्या अंतकडात निर्माण झाली आणि सशस्त्र क्रांतीचा लढा उभा ठाकला. पण त्याच वेळी पुण्यासारख्या मातीमध्ये आता प्लेगच्या साथीनं थैमान मांडलं होतं आणि त्यावेळी पुण्याचा कलेक्टर खऱ्या अर्थाने रॅन नावाचा अधिकारी होता आणि पाहता पाहता तो आमच्या घरापर्यंत आला. आमच्या घरात घुसला. आया बहिणींच्या आबरूची लक्तर वेशीला टांगू लागला आणि मग मात्र स्वातंत्र्याचा लाभ हिंदूंच्या मनामध्ये प्रज्वलित झाला. अरे स्त्री म्हणजे आमच्या देवाऱ्यातील देवता. पण आमच्या घरातल्या स्त्रीचा असा अपमान कदापि नव्हे. आणि मग मात्र खऱ्या अर्थानं त्यालाही गोळ्या घातल्या गेल्या आणि जशा त्याला गोळ्या पडल्या तिथून मग स्वातंत्र्याचं यज्ञकुंडानं वेगळंच वळण घेतलं. कारण इथं आता खऱ्या अर्थानं जोपर्यंत या मातीमध्ये फूट पडणार नाही तोपर्यंत आपला डाव साधणार नाही ही भावना आता इंग्रजांच्या मनात निर्माण झाली. आणि म्हणून तर त्यानं खऱ्या अर्थानं त्याच ठिकाणी त्यांनाही विरोध करण्यासाठी गदर पार्टीची स्थापना झाली. पण त्याच वेळी पहिल्या महायुद्धाचा लाभा आता असमंती उसळू लागला होता. पण तोपर्यंत हिंदुस्थानच्या मनामध्ये मात्र आता स्वातंत्र्याचा युद्धकुंड प्रज्वलित झाला होता आणि त्या क्षणाला खऱ्या अर्थानं आता हाच असंतोष दडपून टाकण्यासाठी त्या ठिकाणी सँडर नावाच्या अधिकाऱ्यानं डायर नावाच्या अधिकाऱ्यानं त्या ठिकाणी नवीनच हुकूम काढला आणि रौलट नावाच्या अधिकाऱ्यानं आपल्या हाताच्या सहीनुसार रौलट कायदा संमत केला. त्याला विरोध करण्यासाठी पंजाब मधील अमृतसर या ठिकाणी त्या जनरल जालियनवाला बाग मध्ये सगळे एकत्र झाले. तिथंच मात्र त्यांना खऱ्या अर्थानं सगळ्यांना गोळ्या घातल्या. रक्ताचा सडा पडला. उधम सिंहानं त्यालाही संपवला. स्वातंत्र्य यज्ञकुंड प्रज्वलित होत होता. त्यावेळेस खऱ्या अर्थानं दक्षिण आफ्रिकेच्या मातीतून शेतकऱ्यांचे हाल पाहून महात्मा गांधी पुन्हा एकदा भारतात आले. असहकार चळवळ सुरू झाली. त्याला यशही मिळालं. पण त्यानंतर खऱ्या अर्थानं शांतीचा संदेश देत महात्मा गांधींनी त्याच ठिकाणी एकीकडे सशस्त्र क्रांती होत होती दुसऱ्या वेळी शांतीच्या मार्गाने आंदोलन चालू होतं. पण त्याला उत्तर प्रदेशामधील चौराचौरी या ठिकाणी हिंसक वळण लागलं आणि सशस्त्र क्रांतीचा लाभा उसळून उठला. एक एक स्वातंत्र्य सैनिक या मातीमध्ये आपल्या प्राणांची तिलांजली देत राहिला. म्हणून तर स्वातंत्र्याचा यज्ञकुंड पाहिला गेलं तर 15 ऑगस्ट 1947 रोजी प्रज्वलित झाला आणि मग त्याला कायद्याचं स्वरूप देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जी समिती स्थापन झाली जिनं खऱ्या अर्थानं मूळ गाभा निर्माण केला आणि तो ज्या दिवशी सबमिट झाला तो दिवस म्हणजे आजचा प्रजासत्ताक दिन आहे. खऱ्या अर्थानं एक एक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली म्हणून तर हा स्वातंत्र्याचा यज्ञकुंड प्रज्वलित झाला. अहो खऱ्या अर्थानं ध्येय नावाचा देव त्यांनी आपल्या अंतकणात बसवला म्हणून हे यश पाहायला मिळत आहे. माझ्या सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून एक विनंती करतो या दिवशी घ्यायची असेल तर एकच शपथ घ्या. तुमच्या जीवनात कोणतंही ध्येय असू द्या पण त्या ध्येयासाठी स्वतःचं समर्पण करण्याची तयारी ठेवा. एक दिवस भगवंत तुमच्या विजया स्वरूप तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल.
नावाचा देव जर आपलासा केला तर तरुणाच्या जीवनामध्ये अपयश कधी येणार नाही आणि परमात्मा या आध्यात्मिक क्षेत्रातून आपण आपलासा करण्याचा मृत्यूलोकात प्रयत्न केला तर खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनामध्ये मोक्षाच्या प्राप्तीसाठी या मृत्यूलोकात जन्म आहे तो मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत कसाही करा तो शेवटी कसा आहे अभंगाचं द्वितीय झाल्या पाहिजेत लक्षात घ्या जगद्गुरु तुकोबरा सांगतात या नश्वर देहाला एकमेव साध्य तो भगवान परमात्मा ईश्वर आहे तो आपलासा करा कारण काय हिरती माईक दुःखाची जनती नाही आदी अंती कारण तो प्रपंच दुःख मूळ आहे दुःख देणारा आहे आता महिला मंडळ अनुभव आधारे सांगा हा म्हणा नाही म्हणा फक्त बोलत चला प्रपंच दुःख मूळ ज्यांना वाटतं आहे त्यांनी टाळी वाजवा ज्यांना वाटतं प्रपंच दुःख मूळ नाही त्यांनी टाळी वाजवा भूकंप झालता काय कधी इकडल्या मग ज्यांना वाटतं प्रपंच दुःख मूळ आहे त्यांनी जागेवर टाळी वाजवा पुरुष मंडळी शांत फक्त महिला मंडळ नक्की हा म्हणा नाही म्हणा फक्त बोलत चला प्रपंच दुःख मूळ आहे म्हणा नाही म्हणा फक्त बोलत चला प्रपंच दुःख मूळ आहे ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण काय झालंय महाराज तुमचा घरात यांच्यावर जेवढा आवाज आहे ना तेवढा आवाज तुमचा संप्रदायात राहिला नाही म्हणून कोणी येऊन तुमच्या देव देश आणि धर्मावर टीका करून जातंय ज्या दिवशी तुमच्या घरात तुमचा जेवढा आवाज आहे तेवढा संप्रदायात तुमचा आवाज वाढेल त्या दिवशी तुमच्या देव देश धर्मावर कोणी टीका करायचं धाडस करणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे म्हणून बोलावंच तुम्ही हा म्हणा नाही म्हणा जे योग्य वाटतं तेच बोला प्रपंच दुःख मूळ आहे लॉक किया जाय नक्की पुरुष मंडळी प्रपंच दुःख मूळ काय घाबरताय महाराज एवढी भीती प्रपंच दुःख मूळ आहे लॉक किया जाय बरं ठीक आहे मग जर आता प्रपंच दुःख मूळ आहे दादा इथं आपल्या समोर जी मोकळी जागा आहे तिथं विमानाचं लँडिंग झालं तर चालेल ना काय हरकत आता जर भगवान विष्णू या ठिकाणी नवीन कोरो विमान घेऊन आले आणि विमानाचं त्या ठिकाणी लँडिंग केलं आणि इकडे पाहिलं अरे वा माझ्याच नामाचा गजर चालू आहे
आणि ह्या वर्षी तुमचा सुवर्ण महोत्सव आहे आणि मी तुमच्यावर एवढा प्रसन्न आहे. कोण म्हणताय? भगवान विष्णू. मी तुमच्यावर एवढा प्रसन्न आहे की आज मी तुम्हाला सगळ्यांना सदेह वैकुंठाला न्यायला आलोय. कसं सदेह? फक्त कीर्तन झालं की सगळ्यांनी येऊन विमानात बसा. आणि आता ज्या धर्ममंडपात आपण आहोत इथं मृत्यू आला तरी चुकूनही खोटं बोलता येणार. आणि चुकून जर आता आम्ही खोटं बोललो तर 15 फेब्रुवारी पर्यंतची मग मी गॅरंटी देणार. कारण धर्ममंडपात आहोत, इथं चुकूनही खोटं बोलता येणार. मग किती जण विमानात बसायला तयार आहे? बोटवर करा. फक्त परत येणं होणार आणि इथं चुकून खोटं बोलता येणार. एक बाकी थांबू लागलं 2 मिनिटं. ज्यांचं शिटरी जर लागले त्याने तरी बोटवर करा. म्हणजे खऱ्या अर्थानं प्रपंच कसाही असू द्या पण वास्तवात विचार केला जातो. सोडायला आम्ही वास्तवात तयार नाही. मग महाराज प्रपंच जरी दुःखमूळ असेल पण वास्तवात तो आम्ही सोडायला तयार नाही. मग महाराज या प्रपंचात राहूनच आम्ही परमार्थ करू शकत नाही का? तुकोबाराय म्हटले ठीक आहे. मग काय करावं लागेल? अविनाश करी आपुलिया ऐसे दावी मना पिसे नासक्या देहाचंही सोनं होईल. पण त्यासाठी या मनाला परमात्म्याच्या नामाचा छंद जोडावा लागेल. कशाला? मनाला. आता मन एवढं सोपं होय? तुम्ही सगळे इथं बसलेत पण सगळे मनानं इथं आहे का? कुणाच्या डोक्यात काय खटकी चालू असेल सांगू शकत? तुमच्या डोक्यात वेगळी असेल, तुमच्या डोक्यात वेगळी असेल, तुमच्या डोक्यात वेगळी तर तरुण पोरांच्या मागे डोक्यात वेगळीच असेल. महाराज बरोबर वेळेत थांबा बरं. अजून गुड्डीला SMS करायचा आहे. कारण कोरोना 1.5 वर्षापूर्वी आला तरी पोरं कोरोनाला घाबरली नाही. तो म्हणला कोरोना क्या बडी चीज है, इश्क ही मेरी जिंदगी है. कारण सध्या माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणाईला 4 रोगानं ग्रासलंय महाराज. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे दारूचं व्यसन आहे आणि चौथं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्राची तरुणाई बर्बाद होतीये, शोकांतिका आहे. यातलं पहिलं व्यसन म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे. आता प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज. पण त्या प्रेमाला काहीतरी स्वाभिमान पाहिजे, काहीतरी मर्यादा पाहिजे. आता बापाच्याच पैशा 20 रुपयाची बँटेकची अंगठी घ्यायची, जाऊन मिनीला द्यायची आणि 3 दिवसानं कलर गेला का गावातल्या चौकात चव घालून घ्यायची. हे धंदे बाकी बंद करा. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज, पहिली 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग मिनीला 1 तोळा करा. ही खरी मर्दानगी आहे. बरं काय प्रेम करतं? आता कालच कॉलेजवर एक कार्ट पाहिलं ते त्या पुरीला म्हणत होतं, तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणली गबज बावळ्या, कालच माझा साखरपुडा झालाय, हा घे प्याडा. तेव्हा तो जागेवर आला. लय अवघड आहे महाराज. बरं तुम्हाला हे वाटतंय? आणि सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून विनंती करतो, 2024 चालू आहे बाबांनो, शिकाल तरच टिकाल, नाहीतर परभणीच्या बाजारात बरमुडे शिकाल. कारण शिक्षणाशिवाय पर्याय. आणि तुम्हाला हे वाटतंय बा आपलं कार्ट रोज बॅग घेते छत्रपती शिवाजी कॉलेज परभणीला जातंय, एक दिवस त्याच्या मागे जाऊन पहा. ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय, किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबूनच त्याच्याकडे पाहिलं बघ, चेहरा तुझा खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. पण आपलंही सोपं नाही. ते म्हणतात नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिथं ठरलेलं वाक्य, मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर. पण आपलंही कमी नाही. ते म्हणते कोई बात नाही, शब्द इकडून आणतो देवदाने, इस जन्म में ना से अगले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसे ही करूंगा. कॉफी शॉपला 1 कोल्ड कॉफी आणि 1 कॅडबरी. पाहता काय भुलली पोर. बरं खड्डा तुम्हाला 15 हजाराचा. हे जन्म एवढं सोपं राहतंय. ती जुन्या काळातला देवदाने कंत्या संग्रहालयातून आणती, नोकिया 1100 दाखवली त्याला. मी तुमच्या बरोबर चॅटिंग केली असती पण माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. आपलंही कमी ना ते मय हो ना, ऍपल घेतो ऍपल. आता याला बाजारात पाठवलं, तिच्या खिशात 100ची नोट नाही 1 किलो ऍपल घ्यायला. हा हुशार आहे. पण हा तिला म्हणतो मी ऍपल घेतो ना ऍपल, पण तो येतानाच मोबाईल सॅगवर ठेवून येतो. म्हणतो बाप्पा मोबाईल हरवला. बाप म्हणला मी घेणार. तो म्हणला उद्यापासून मीही कॉलेजला जाणार. आता आपल्याकडे स्कीम आहे हम दो हमारा एक. बाप म्हणला हे शिकलं नाही तर आपली पुढची पिढी चालणार नाही. दुसऱ्या दिवशी त्याने मानवतला जाऊन बजाज फायनान्सचा फॉर्म भरला आणि हप्त्या पप्याला मोबाईल आणला. आता पप्या एवढा हुशार आहे, हा जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन याच्याकडे होतो. पण देण्या अगोदर सुद्धा एक प्रोसेस आहे महाराज. पहिलं त्यातलं फेसबुक डिलीट करावं लागतं, मग त्यातलं व्हॉट्सअप डिलीट होतं, मग गुगल बाबाची हिस्ट्री डिलीट होती.
तो लई मोठा डेंजर बाबा आहे. आता मला सांगा महाराज, तुम्हाला आज कीर्तन पटलं काय नाही पटलं काय, पण 2 दिवस याच्यावर चर्चा आहे की नाही. मग एखाद्या कीर्तनकाराला तुम्ही काही मानधन देता, त्याचं कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला पटलं न पटलं त्याच्यावर 2 दिवस चर्चा आहे. मग इथं बसलेल्या प्रत्येक आईनं प्रत्येक बापानं आपल्या पोरांना 10,000पासून 50,000पर्यंतचे मोबाईल दिलेत. इथं बसलेले किती आई बापा शेत दर रविवारी गुड्डीचा आणि पप्याचा मोबाईल चेक करतात. बोटवर करा, आपण सत्कार घेऊ. आम्ही तर परके हो, आम्ही काही तासानंतर तुमच्यापासून अदृश्य होणार आहोत, पण ही तुमची रक्ताची लेकरं आहेत. पण त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या हातातले मोबाईल खऱ्या अर्थानं तुम्ही कधी चेक करताय का? आपलं कीर्तन पटलं नाही, हरकत नाही, मरेपर्यंत बोलू नका, पण इथून आज घरी गेल्याबरोबर पप्याकन गुड्डी का मोबाईल मागायचा. पप्या मोबाईल दे, गुड्डी मोबाईल दे. पप्याला आता थंडीत घाम फुटन. आपला बापा असं कधी करीत नाही. आज झालंच काय, आपणच घेतलाय, घाबरायचं काय धा. आणि त्या मोबाईल हातात घेतल्यानं ज्यांना वाटतं की पप्याच्या नावावर 7-12 करायचं आहे, त्याने आता इकडे लक्ष द्या. आणि ज्यांना वाटतं महाराजांच्याच नावावर 7-12 करू, त्यांनी नाही दिलं तरी आता इथून हा घरी गेल्याबरोबर पहिला पप्या का मोबाईल घ्यायचा. त्यात एक लाल ऑप्शन युट्यूब नावाचं. काय काय तुमचं ठरलंय का माझ्याच नाव करायचं? काय युट्यूब. त्या युट्यूबच्या खाली 4 ऑप्शन आहे. पहिला होम, त्याच्या बाजूला सबस्क्राईब, आणि तिसरा ऑप्शन आहे लायब्ररी. काय त्या लायब्ररीला टच केलं का वर नाव येतं हिस्ट्री. काय आणि त्या हिस्ट्रीला टच केलं. पप्यानं गुड्डे वाक्य बोलणं चुकीचं आहे, पण आपल्याकडे जुन्या काळात एक लावणी होऊन गेली. 16 वर्ष ही फक्त लावणी नव्हती. सायकोलॉजी मेथड असं सांगते की 60-70 वर्षापूर्वीचा कालखंड जर पाहिला तर आपल्याकडे मुलांमध्ये हार्मोन बदलाचं वय हे 16 वर्ष होतं. कालांतरानं ग्लोबलायझेशनच्या जमान्यामध्ये त्या आता विज्ञानाच्या पुस्तकात 14 पर्यंत आलंय. पण मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे. आज खऱ्या अर्थानं हा कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस सर्च झाले त्या अनुषंगानं मुलांमध्ये आता हार्मोन बदलाचं वय हे वयाच्या 11व्या वर्षी आलंय. आणि या काळात ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली आम्ही मुलांच्या हातात मोबाईल दिले, पण त्या मोबाईलवरती मुलं काय करतात हे चेक करतोय का? आणि त्या मोबाईलवरती मग तो तिला मोबाईल घेतो, मूळ मुद्द्यावर येऊ. आणि संध्याकाळी 11 वाजता तुम्ही सगळे झोपले तोपर्यंत शांत राहतो तो मोबाईल, आणि तुम्ही एकदा झोपले मग मोबाईल जेव्हा त्यांची बाहेर येते. काय करतेस पिलू? बरी आहेस ना पिलू? जेवलीस पिलू? महाराज आता हे कुत्र्याचं पिलू, मांजराचं पिलू, हे पिलू ठीक होतं, पण हे शेअरचॅट आणि इंस्टाग्राम आल्यापासून 2 पायाची भलतीच पिलं आल्यात. बरं, ही प्रकरणं वाढण्यामाग महिला मंडळ माझं बोलणं कडू वाटेल, पण तुम्ही सुद्धा तितके जबाबदार आहात. कारण बाबा आता तुमच्या परभणीत ते फेडालंय, त्यांचा बंगला आहे, बंगला 3 एकर इकला मग बांधला. तुला माहितच नाही येडे. दारासमोर 4 व्हीलर आहे, फक्त मार्च एंडला जाऊन 3 पतपेड्या दिवसभर त्याच्या घरी बसून आहे. महाराज हा विनोद नाही. इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या वडिलांचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात ना, आज तुमची मुलगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवतीये, पण तिला कधी भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या वडिलांचं कर्तृत्व न पाहता मुलाचं स्वतःचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात ना, भले तुमची मुलगी आज झोपडीत असू द्या, पण कधी भेटायला जा तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. कारण फक्त पार्ट्या पाहून आपल्या लेकीचं लग्न करू नका, तर इथून पुढे कार्टी ही नीट पहा. आणि खऱ्या अर्थानं भले आमचं पोरगं वडापावची गाडी चालवणार असू द्या, चहाची टपरी चालवणार असू द्या, पण स्वतःच्या कर्तृत्वानं जगणार असेल तर एक दिवस अंबानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भले अंबानीचं पोरगा असू द्या, पण जर व्यस्ते निघालं तर एक दिवस रोडवर आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि सध्या महिन्याभरापासून तुळशी लग्न आल्यापासून पूर्णी आता इंस्टाग्रामला नवीन ट्रेंड आणलाय, नवरा पाहिजे करोडपती. जिला बापाच्या घरी कधी शिळच्या दुधाचा चहा मिळाला नाही ती सुद्धा फेसबुकला पोस्ट टाकी, नवरा पाहिजे करोडपती. माझ्या बहिणीनं मी तुमच्या बाजून आहे. या जगात पैशाशिवाय काहीच चालत नाही. नवरा नक्की करोडपती करा, पण भावाच्या नात्याने एकच विनंती करतो, तो फक्त पैशानं करोडपती कधी करू नका, तो ज्ञानानं करोडपती करा. कारण पैशाच्या बळावर ज्ञान कधीच मिळवता येत नाही, पण तो जर ज्ञानानं करोडपती असेल तर एक दिवस करोडपतीच काय अब्जाधी सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता इथं सगळे शेतकरी आहेत ना, एकदा जोरदार कडवून टाळ्या आमच्या शेतकरी पोरांसाठी वाचवतात. बिचारे तेवढे स्वाभिमानी राहिलेत, पण 8 वर्षापासून त्यांच्यावर सगळ्यात मोठी साडेसाती. फक्त ती शनीची नाही, कारण पृथ्वीपेक्षा शनी मोठा आहे, आणि आपण एवढे मोठे का शनीने आपल्याकडे लक्ष द्यावं, ही साडेसाती. कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, मागची मधली टोळी
शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, कारण ज्यांचे पोर आता लग्नाला आहेत ना त्यांनी तुळशी लग्न झाल्यापासून भेटून त्याला चहा प्यायचा पटा लावलाय गावात. हा सातबारा आणि हा बायोडाटा फोडून तरी आणा जोडून. बरं मला सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना, कारण सध्या खरंच वाईट अवस्था आहे महाराज, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत, निम्या बापांच्या डोक्याची कॅस गेलेत पप्याला गुड्डी पाहता पाहता. बरं गावात एवढी खुडीची काय काय राहतात महाराज, एखादी जमत नसेल ना तो कुठेही भेटू द्या, त्याला पहिलं एकच वाक्य विचारणार, मग काय कुठं आलं काय जमून. एवढी खुडीची राहतात महाराज, त्या पोराला एवढं डबल टेन्शन येतंय. अरे गप राहा ना बाबांनो, आता त्या बिचाराचं जमत नाही, त्याला थोडंसं काही अडचण असेल, पण निम्या लोकांनी खऱ्या अर्थाने यांना येडं केलंय. बरं मला सांगा, महिला मंडळ आता बोलाल की नाही? तुम्ही जर बोलला नाहीत तर अजूनही 3 वर्ष पाप्या पिवळा होत. भगवान परमात्मा पाहतायत. मला सांगा, ज्यांना वाटतं पुरुष मंडळी सगळे शांत, वेळ कमी आहे, महिला मंडळ ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत, त्या सगळ्यांनी एकदा जोरदार काढून टाळ्या वाजवाज, परमात्मा तुमचं ऐकणार आहे. पुरुष मंडळी सगळे शांत, फक्त महिला मंडळ, परमात्मा पाहताय तुमच्याकडे आज. ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना महाराज मुली मिळाल्याच पाहिजेत, त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. बरेच नवरदेव राहिले दादा गावात. बरं महिला मंडळ, तुमची अपेक्षा आहे ना आता, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच पाहिजेत, बरोबर ना? मग इथं बसलेली कोणती आई मला सांगेल, महाराज आज माझे डोळे उघडले, आता मी बसल्या जागेवर शपथ घेते का माझी गुड्डी आता मी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आहे, टाळी वाजवा. आता यामध्ये 5-6 टाळ्या वाजल्या पोरांच्या आहेत, पोरींच्या आयांच्या डोक्यात एकच खटकी, माझी गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पण माझ्या पप्याला गुड्डी मिळाली. बरं जाऊ द्या महिला मंडळ, तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा चालत नाही. आता पुण्यात आमच्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे आणि ह्या वर्षी माझे जवळजवळ 90 ते 92 मित्र लग्नाचे आहेत. ज्यांचा पगार गादीवर उभा आहे, मी 500च्या स्टॅम्पवर मी मध्यस्थी राहतो, ज्यांचा पगार 90,000 ते 95,000 म्हणजे 11.5 लाख रुपये वर्षाला पॅकेज आहे, मी गॅरंटेड महाराज 500च्या स्टॅम्पवर. फक्त त्यांची एकच अडचण आहे दादा, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का बस घेऊन? किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. मुलाला लाख रुपये पगार आहे पण एकही गुंठा जमीन नाही. किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. ती बोलत चला बो, किती आहे आपली पोर देतील बोटवर करा. पण तुम्हाला जमीन काय लागते ग? कारण तुम्हालाही माहितीये उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार बदला. आणि सध्या आमच्याकडे कन्सल्टला येणाऱ्या केसेसमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसते, सध्या मुलींचे होणाऱ्या घटस्फोटांचं प्रमुख कारण म्हणजे मुलींच्या आईंचा वाढलेला त्यांच्या जीवनातला हस्तक्षेप. माझं बोलणं कदाचित तुम्हाला कडू वाटेल, पण आज परिस्थिती इतकी भयानक आणि विद्रूप झाली की आज खऱ्या अर्थानं, बरं मला सांगा, इथं बसलेल्या महिला मंडळ खरंय की खोटं आहे? आता जे हा म्हणतात त्यांचाच संध्याकाळी 8 वाजले का पुरीला फोन आहे. मग बदल कुठून झाला पाहिजे? आपल्या घरापासून झाला तर आपल्या सुनेत बदल होईल. आणि हात जोडून विनंती करतो, थोडं स्वतःला सहन करायला शिका. कारण एखाद्या कुटुंबात जेव्हा वातात होते ना महाराज, समाज फक्त हसू करायला असतो. तो कधीच आज तुमच्यासोबत आज उभा आहे, उद्या उभा राहील की नाही माहित नसतो. समाजाला एकत्र करण्याचं काम फक्त एका सच्च्या माणसानं सध्याच केलंय आणि ते म्हणजे जरांगे पाटील आहे. हा समाज, कारण घरात सुद्धा आम्ही एकत्र राहायला तयार. एवढी वाईट अवस्था आज आपली महाराज. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, थोडा बदल खऱ्या अर्थानं करा. आणि सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून विनंती करतो, मुली मिळत नाही काही कारण आपली पण आहेत. कारण आपणही 10वीला फक्त सरांनी सांगितलं ना थोडा अभ्यास कर, तुम्ही म्हणता गेटच्या बाहेर या मग बघू. आपणही शिकायला तयार नाही. पोरगी MBBS आहे आणि हा कपाशी गोळा करतोय. कसं ताळतंत्र बसायचं? थोडं आपणही बदलणं गरजेचं आहे. आणि या वयात मुलींच्या मागे पळण्यापेक्षा खऱ्या अर्थानं आपल्या ध्येयाच्या मागे पळा.
ध्येय नावाचा देव या मृत्यूलोकात आपलासा करा. एक दिवस त्याच मुलीचा बाप तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं म्हणून खऱ्या अर्थानं प्रेम करायचंय देशावर, आपल्या जन्मत्या माता पित्यांवर, समाजावर, आपल्या धर्मावर, जातीवर करा. खऱ्या अर्थानं त्यातच आपलं हित दडलेलं आहे. मोबाईल पासून दूर व्हा, कारण या मोबाईल बद्दल मला जास्त बोलायचं नाही, पण एका वाक्यात बोलून जातो. ज्या दिवशी नवरा कोणती भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल 24 तासासाठी आपल्या बायकोकडे देण्याचं धाडस करेल, आणि ज्या दिवशी बायको कोणती भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून 24 तासासाठी ती आपल्या नवऱ्याकडे देण्याचं धाडस करेल, त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी करू शकेल. कारण आज 80% कुटुंबात नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड नवऱ्याला माहीत नाही. इथपर्यंत जर कुटुंब व्यवस्थेमध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं असेल तर कोणत्या पोकळ संस्कृतीच्या गप्पा आम्ही मारतोय याचा मात्र वास्तवात विचार करावा लागेल. कारण आज 80% कुटुंब भिंतीच्या बाहेर हसरे दिसत आहेत, पण मोबाईल नावाच्या खऱ्या अर्थाने या भयानक बॉम्बमुळे आज खऱ्या अर्थानं कुटुंब व्यवस्थेत विश्वास हा कायमचा संपत चाललाय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आता इथं जेवढे बच्चे कंपनी आहेत सगळ्यांनी फक्त जागेवर उभं राहा. 7 ते 8 वर्षाच्या आतील जेवढी बाळ आहेत त्यांनी जागेवर उभं राहा. वा, जेवढी 7 वर्षाच्या आतील लेकरं आहेत त्यांनी जागेवर उभं राहा. जागेवर. एका छोट्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आणि आपल्याला या ठिकाणी थांबायचंय पटपट. बरं, ज्यांच्या घरामध्ये ज्यांना वाटतं, मला सांगा, आता इथं जेवढे सगळं आपला ग्रामीण भाग आहे, सगळे शेतकरी आहेत, पण ज्यांच्या घरात 10 वर्षाच्या आतील मुलं आहेत त्याने एकदा टाळी वाजवा बसल्या जागेवर. आणि ज्यांच्या घरातली 10 वर्षाच्या आतील मुलं मोबाईल न देता दूध पितात, फक्त तेवढ्यांनीच हात टाळी वाजवा. आता एक. बाकीच्यांचं काय झालं? ते 2 महिन्याचं सुद्धा करते ओ शेटला होतं दूध पितो. म्हणजे मुलांना मोबाईलचं व्यसन. असं किती जणांना वाटतं की आपल्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय, त्यांनी आता टाळी वाजवा. आता महाराज, जर तुम्ही माझ्याकडे पुण्यात तुमच्या लेकराला घेऊन आलात आणि तुमचं लेकरू माझ्याकडे 3 तास दिलं, विनोद नाही, 3 तास दिलं, आणि 3 तासानंतर तुमच्या लेकरानं परत मोबाईलला हात लावला तर 1,51,000 माझ्याकडून घेऊन जा. पण त्या 3 तासाची फी आहे 85,000 रुपये. नाही, त्याला खर्च तेवढा आहेच. पण आज तुम्हाला मोफत सांगून जातो, जर बदल झाला नाही, दादा तुम्हाला माझा शब्द आहे गादीवरून, 21व्या दिवशीपर्यंत जर बदल झाला नाही तर दादांना सांगा 22व्या दिवशी तुमचं आजचं सगळं मानधन परत फोन पे होईल. पण 21 दिवस तुम्हाला आता मी सांगेल तेवढा उपाय करावा. किती पालक करायला तयार आहे? बोटवर करा. पुढे उभं केलंय मला तुम्ही. किती पालक तयार आहेत? बोटवर करा. का ज्यांना मुलांचं मोबाईलचं व्यसन सोडायचंय त्यांनी बसल्या जागेवर टाळी वाजवा. आता सोडायचे सगळ्यांनाच, फक्त आपल्या घरचा तमाशा जगाला नको म्हणून गप येत. मला सांगा, आता बच्चे कंपनी आहे त्या जागेवर उभे राहा झटपट. तशी माझी वेळ संपलीच नाही का? मागचे वा इकडं. हा वा. आता जेवढे उभे राहिलेत तुम्ही सगळे हुशार आहेत. उभा राहा. तुम्ही सगळे हुशार आहेत. हुशार आहेत ना? मला असं कळलंय का तुम्ही खरंच हुशार आहेत. एकदा या सगळ्या लेकरांसाठी टाळी वाजवा. वा. आता मागचे तुम्ही पण, तुमच्यावर चाललोय मी. मला सांगा, तुम्हाला मोबाईल आवडतो? खरं बोला, खरं एकदम मोकळेपणानं. आवडतो ना? वा. आता मला सांगा, आता खरं बोला फक्त, तुम्हाला मोबाईल आवडतो? पण आपली मम्मी आपल्याला रोज सांगते मोबाईलला हात लावायचा, मोबाईल हातात घ्यायचा, मोबाईलकडे पाहायचं सुद्धा. पण संध्याकाळी भांडी घासून झाली तरी आपली मम्मी मोबाईल बाजूला ठेवून देत. आपले पप्पा रोज सांगतात मोबाईलला हात लावायचा, मोबाईल हातात घ्यायचा, मोबाईलकडे पाहायचं सुद्धा.
पण रात्री आपल्याला जाग आली तरी पप्पा व्हॉट्सअप बंद करत. बरं बच्चे कंपनी, मला सांगा, इथं मोबाईल ठेवला आणि इथं मम्मीला ठेवलं, दोन्हीतून एकच गोष्ट तुम्हाला मिळणार आहे, दुसरी कायमची अदृश्य होणार आहे. मम्मी हवी की मोबाईल? पहा बरं विचार करून. आयफोन आहे. मम्मी हवी की मोबाईल? मम्मी हवी की मोबाईल? अजूनही विचार करा. आई हवी की मोबाईल? अजूनही एकदा विचार करा. आयफोन आहे. आई हवी की मोबाईल? नक्की? बरं ठीक आहे, आता मम्मीला बाजूला घेऊ, पप्पाला ठेवू आपण इथं. पप्पा हवे की मोबाईल? अजूनही विचार करा. आता खरं बोला. पप्पा हवे की मोबाईल? अजूनही विचार करा. आयफोन आहे. पप्पा हवे की मोबाईल? नक्की? कोण म्हटलं त्यांना मोबाईल हवाय? इकडं ना, इकडं बघूच नका तुम्ही या लेकरांकडे. त्यात तो मस्करीत बोलला. पण तुम्ही आता काय सांगितलं? तुमच्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय, बरोबर ना? पण त्यांना मम्मी पप्पा हवेत की मोबाईल? त्यांनी काय मागितलं? मम्मी पप्पा. कोण म्हटलं त्यांना मोबाईल हवाय? पण मम्मी पप्पालाच मुलांना द्यायला आज वेळ नाही, म्हणून त्यांनी ते खेळणं त्यांच्या हातात दिलंय आणि लेकरांच्या नावानं आम्ही ओरडतोय. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, बरं मला सांगा, तुमच्या उतार वयात महिला मंडळ, तुम्हाला मोबाईल सांभाळणार आहे का तुमचं लेकरू? तुमचं लेकरू, बरोबर ना? आता बच्चे कंपनी फक्त खरं बोला. शेवटचा प्रश्न मला सांगा, आता जर तुमच्या मम्मीनं मोबाईल संध्याकाळी हाती घेतला नाही, तुम्ही मोबाईल मागाल का? नक्की? नक्की? परत उभे राहा, 2 मिनिटं उभे राहा. आज एवढं उत्तर घ्यायचंच आपल्याला. जर मम्मीच्या हातात मोबाईल नसेल, तुम्ही मोबाईल मागाल का? नक्की? पप्पाच्या हातात मोबाईल दिसला नाही, मोबाईल मागाल का? नक्की? मग आता इथं बसलेले किती आहे आपल्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शपथ घेतील महाराज? आज बसल्या जागेवर मी शपथ घेते की संध्याकाळी 3 तास 7 ते 11 मी मोबाईलला चुकूनही हात लावणार नाही. फक्त तेवढं आयननी बोटवर करा. आता फक्त खोटं बोलता येणार, समोर कथेचं व्यासपीठ आहे. थांबू लागलं तर 1 मिनिट. मुलांना विचारलं आई हवी की मोबाईल? मुलांनी क्षणात काय सांगितलं? काय हवंय? आई. आणि आईला विचारलं मुलाचं खऱ्या अर्थानं भविष्य हवंय की मोबाईल? आईनं काय निवडलंय? मग बदल कुणात होणं गरजेचं आहे? बरं इथं बसलेले पालक, मला सांगा, तुमचं लेकरू तुमच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं गणित भविष्य आहे की नाही? इथं बसलेले असे किती पालक आहेत, संध्याकाळी 1 तास मोबाईल पासून, टीव्ही पासून, सगळ्या गोष्टी दूर ठेवून आपल्या लेकराला मांडीवर घेऊन त्याच्याबरोबर गप्पा मारतात? तेवढ्या पालकांनी बोटवर करा. कदाचित तुम्ही उद्या माझ्यावर टीकाही कराल की महाराज अध्यात्मावर कमी, प्रपंचावर अधिक बोलले. हरकत. महाराष्ट्रातल्या आजपर्यंत कोणत्याच गावात परत तारीख मिळावी म्हणून गेलो नाही आणि परमात्म्याची साक्ष ठेवून सांगतो महाराज, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत परत तारीख मिळावी म्हणून जाणार नाही. पण आज हे बदललेलं स्वरूप जर वेळेत आवडता आलं नाही ना, तर माझं काहीच नाही हो. माझं ठरलेलं मानधन घेऊन अजून 20 मिनिटानंतर मी इथून निघून जाणार आहे. पण तुमच्या